हाय, नमस्कार, वेलकम टू बॅक मोनिका माने व्लॉग्स. तर आज आम्ही झुडिओला चाललो आहे. तर सध्या झुडिओमध्ये सेलसुद्धा सुरू आहे. तर म्हणलं चला झुडिओमध्ये जाऊन बघूया कलेक्शन वगैरे कसं आलेलं आहे आणि जर आवडलं काही तर घेऊन येऊया. तर चला आता आपण झुडिओला जाऊया. तर आता आम्ही झुडिओमधून घरी आलेलो आहोत आणि आज जेवण तर आम्ही बाहेरच केलं. का केलं तेही सांगते, कारण अहोंची आत्ता नाईट शिफ्ट सुरू आहे. तर ते दिवसभर झोपलेले होते. ते झोपून उठल्यावरतीच मग आम्ही गेलो होतो झुडिओमध्ये. अराऊंड आम्ही 7 वाजता गेलो होतो झुडिओमध्ये. तर आम्हाला तिथून वापस यायला 9 वाजलेल्या होत्या आणि त्यांना 9:30ला जायचं असतं. मग आता 9 वाजल्यापासून तर जेवण बनवून मग ते जेवण वगैरे तर होणारच नाही, म्हणून आम्ही बाहेरच बिर्याणी वगैरे खाऊन घेतली. मग ते आम्हाला ड्रॉप करून गेले सोडून आम्हाला नाईट शिफ्टला. आता घरी आल्यावरती पण साईला वगैरे झोपवून घेतलं, सगळं आवरलं. मग म्हणलं आता चला व्हिडिओ बनवाय घेते. आणि आता थंबनेल बघून तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की काय कांड झालेलं आहे ते. लिटरली यार, मी बिलिंग काउंटरला तिथे उभा होते आणि असं कोण करू शकेल यार. इतका मला राग आला होता ना, की का तो राग आला होता तोही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगते. खरंच त्यांनी राग येण्यासारखं तेव्हा केलंच होतं मला. असं काही सांगते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला. तो व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी जसं की तुम्हाला बोलली होते की जे काही कलेक्शन मला आवडेल वगैरे, तर जे काही आवडेल ते आम्ही घ्यायला गेलो होतो. तर मी काही आणलेलं आहे. आम्हाला तिघांसाठी पण आम्ही शॉपिंग केले, एकट्यासाठीच केलं आहे वगैरे असं काही नाही. तर मी तुम्हाला दाखवते 1 बाय 1 काय काय आणलेलं आहे ते आणि किती प्राईजला वगैरे भेटलं तेही दाखवते. आणि सेल पण चालू होता, मी तुम्हाला बोलली होती. तर काही गोष्टी भेटल्या सेलमध्ये, काही रिअल प्राईजमध्येच भेटलेल्या आहेत. तर मी साईचं फर्स्ट दाखवते तुम्हाला. तर हा एक हा टी शर्ट एक आहे, जो की व्हाईट कलरचा आहे आणि ग्रे कलरच्या अशा व्हर्टिकल लाईन्स आहेत, जो की 249चा आहे. पण ना, माझा एक पर्सनल एक्सपिरियन्सनुसार मी सांगते, ॲज कम्पेअर टू डीमार्ट आणि मॅक्समधल्यापेक्षा सुद्धा ना झुडिओमध्ये कलेक्शन तर लहान मुलांचं खरंच चांगलं असतं. आणि डीमार्टमध्ये तर असं म्हणलं तर 169वाले वगैरे जे टी शर्ट असतात ना, ते चांगले निघतात. पण जे 79 वगैरेवाले असतात ते मी एकदा आणले होते की कमी प्राईसमध्ये भेटतात, जाऊ दे महिनाभर घालेल वगैरे. पण त्याची साधी जी प्रिंट असते ना, ही प्रिंटसुद्धा राहत नाही. लगेच 1 महिना, अराऊंड महिन्याभरात तर पूर्ण निघून जाते. तसं मॅक्सचे पण असतात चांगले थोडे, पण मॅक्सपेक्षा पण मला झुडिओचं कलेक्शन पण आवडतं आणि क्वालिटी वाईज पण चांगले आहेत झुडिओचे कपडे. तुम्हाला पण कसं वाटतं, तुमचा एक्सपिरियन्स वगैरे कसा आहे तोही माझ्यासोबत शेअर करा. हा एक आहे असा पिस्ता कलरचा आणि त्याच्यावरती अशा व्हाईट कलरच्या लाईन्स वगैरे आहेत. हा एक टी शर्ट घेतला आहे. ह्याची प्राईस 299 आहे. आणि हा व्हाईट कलरचा आहे एक टी शर्ट, ज्याची प्राईस कुठे, ह्याची पण प्राईस 299च आहे. आणि ही दररोज घरी घालायला अशी एक शॉर्ट आणले त्याला, तर ही पण 299चीच आहे. ह्या म्हणजे मोस्ट ऑफ द लहान मुलांच्या कलेक्शनमध्ये जास्त पण सेलमध्ये असं काही भेटलं आहे असं तर नाही. सांगते मी तुम्हाला, जे काही सेलमध्ये भेटलेत त्याच्या पण प्राईस सांगते, किती प्राईसला भेटलेत तेही सांगते. तर ही एक त्याला जीन्स पॅन्ट घेतली, जी की अशी काही आहे. ॲक्च्युली ह्याचं हे टॅगच कुठे गेलं आहे माहीत नाही. ह्याची टॅग आता बिलमध्ये बघावी लागेल, जाऊ द्या. ह्याची टॅग कुठं पडला. ही एक जीन्स पॅन्ट त्याला घेतले. नंतर बाकीचं अहोंचंच कलेक्शन आहे, त्याच्या फक्त मी प्राईस सांगते तुम्हाला कितीला आहेत वगैरे. ही एक त्यांना जीन्स आवडली होती, ती 799ची आहे. नंतर ही एक आहे ट्राउझर, ग्रे कलरची अशी आहे,
सॉरी ग्रीनिश आहे, ग्रे नाही, अशी ग्रीनिश आहे. ही त्यांना भेटले बघा 899ची आहे ना, ती सेल प्राईसमध्ये 499ला भेटले, म्हणजे 500 रुपयाला, 900ची 500 रुपयाला भेटले. सो हा एक त्यांचा ब्ल्यू कलरचा टी शर्ट आहे, त्याची पण 399 प्राईस आहे. आणि हा साईनं जसं व्हाईट कलरचा साईला पण आम्ही घेतला ना, तसा सेम अहोनी पण हा असाच घेतला आहे व्हाईट कलरचा. आणि ह्याचा कपडा तर त्याच्यापेक्षा पण असा म्हणजे एकदम सॉफ्ट आहे. हा मला दाखवते, हा साईचा पण असाच आहे, पण हा मस्त आहे, ह्यांचावाला आहे तो 399 रुपयाला भेटला आहे हा वाला. तर ते त्यांनी तेवढंच घेतलं, जेवढं मी आता दाखवलं ना तेवढंच घेतलेलं आहे त्यांनी. आता मी काय काय घेतलं ते माझ्यासाठी दाखवते. तर मला हा एक शर्ट खूप आवडलेला होता, छान वाटतंय ना जीन्सवरती वगैरे घालायला. तर हा मी माझ्यासाठी एक शर्ट घेतला आहे, जो की 699चा आहे आणि तो सेलमध्ये भेटला मला 399ला. 699चा 399ला. कसा वाटतोय हा कमेंट करून नक्की सांगा का. आणि आता त्या दोघांनी ना तसे व्हाईटवाले टी शर्ट घेतले होते. मग मी बोलले की असं कुठं तर फिरायला गेल्यावर ना असं कसं मॅचिंग घालून जायला जरा बरं वाटतं, म्हणून ना मला पण असं जस्ट कलेक्शनमध्ये सापडला, म्हणून मी पण मग घेऊन टाकला हा व्हाईटवाला त्यांच्यासारखा मॅचिंग. आता बघू कधी कुठे फिरायला तर जायला भेटतच नाही यार, पण बघू आता कुठे गेलो तर हा मला पण किती, हा 399चा आहे आणि हा पण मला सेल प्राईसमध्ये ना 299ला भेटला आहे हा वाला टी शर्ट. नंतर बऱ्याच दिवसापासून ना मला अशी एक जीन्स घ्यायची होती. ह्यामधलं माझ्याकडे सध्या जीन्सचं कलेक्शनच नाही, कारण जेव्हापासून वर्क फ्रॉम होम चालू झालं आहे ना, मी कपडे घ्यायचं काही विचारच करत नाही. आत्ता कुठे जाऊन जरा व्लॉगिंग वगैरे स्टार्ट केले आपण, आपल्याला फिरायला जायचं आहे, काहीतरी घालायला वगैरे काहीच आपल्याकडे कपडे नाहीत. आत्ता रिअलाईज होते, म्हणजे कपडे आहेत भरपूर, पण जेव्हा ऑफिसला जात होती ना तेव्हा मी ह्याच्यापेक्षा पण थोडी बारीक होती. तर ते आत्ता मला ना असे टाईट कपडे आहेत, ते आता तो रोज घालू पण वाटत नाही. तर असं मला सारखं रिअलाईज होते की माझ्याकडे कपडेच नाहीत. आणि जीन्स वगैरे तर आता वर्क फ्रॉम होम होतं तर कुठे जास्त फिरायला वगैरे पण जाणं होत नाही. माझं फिरणं म्हणजे ना, खरं तुम्हाला सांगते, इथलं मुंबईतलं घर ते सासर, आणि सासरमधून कधी तर माहेरला कुठे गेले तर गेले, नाही तर तिथून सासर ते माहेर आणि माहेर ते सासर, हीच माझी वारी आहे. नाही तर मला फिरायला वगैरे पण जायला भेटत नाही. आता तुम्ही माझ्या जर्नीमध्ये नक्की बघाल पुढे. सो ही एक मला जीन्स पण घेतली, थांबा दाखवते, मी पाठीमागे जाऊन दाखवते हा का. ॲक्च्युली माईक नाही, त्यामुळे जास्त वॉईस मी बॅकला साईडला गेली तर येत नाही. थांबा मी पाठीमागे जाऊन दाखवते तुम्हाला कसे येते. तर या शिवाले मला तर आवडली होती, सो मी ही पण घेतली. ही सेल प्राईसमध्ये नव्हती, त्यामुळे हिला 799 रुपये द्यावे लागले. आणि मी ना ऑनलाईन पण घ्यायचा विचार करत होते. ऑनलाईन पण असं म्हणजे कलेक्शन वगैरे ऑनलाईन बरंचसंच होतं, पण ऑनलाईनची जरा मला भीतीच वाटत होती जीन्स घ्यायची. टॉप वगैरे ठीक आहे, ड्रेस वगैरे पण अल्टर करून घेऊ शकतो, पण जीन्स नाही बसेना, नाही कुठे हाईटलाच खूप जास्त झाली वगैरे. तर म्हणून मी बोलले की जुडीमध्येच जाऊन, मी लोकल शॉपमध्ये पण गेले होते, पण तिथं पण मला असं कलेक्शन एवढं काय आवडलं नव्हतं. तिथलं पण ते जास्तच अशा लूज होत्या, आणि ही पण अशी ना जास्त टाईट पण नाही जास्त लूज पण नाही. आता माझ्यासारख्या बारक्या लोकांना ही कशी मजा बघा, जास्त अशी टाईट पण वाटत नाही, थोडी नॉर्मल लूज पण आहे, त्यामुळं बारीक लोकांसाठी ही अशी बरी वाटते. सो मी ही एक जीन्स घेतली. आणि ह्या 2 नेल पेंट घेतलेल्या आहेत माझ्याकडे. सेम ह्याच कलरची ना आधी पण एक होती, झुडिओमधूनच आणलेली, सेम हीच होती. सो मला ही शेड का माहीत नाही, पण खूप आवडतो. आणि हा शेड मी इथे लावलेला आहे, तो वाला हा आहे. फर्स्ट टाईमच आणला आहे, काय माहीत कसा वाटतो, पण ठीक आहे, ट्राय करून बघेन. काउंटरला बिल करताना माझ्या लेकानं उचलून घेतलेलं हे, म्हणजे हा तर मला स्ट्रॉबेरी नाही सॉरी वॉटरमेलनचंच आहेत हे. वेट वाईप्स आहेत. मला ना काही पण असू दे, मला ना जास्त करून व्हॅनिलाचा फ्लेवर जास्त आवडतो. सो मला वाईप्स तर पण व्हॅनिलाच्या स्मेलचे तेच आवडतात. पण ह्याने आता घेतलं आणि त्याने ते काउंटरला जे असतात ना बिल करणारे, त्याने घेतलं आणि पटकन स्कॅन केल्यावरती मग आता काही बोलू पण शकत नव्हते. सो जाऊ दे, हे पण घेऊन टाकलं, जे की 29ला आहे. आणि मी नेल पेंटच्या प्राईस ऑलमोस्ट माहीत असतील तुम्हाला, जे झुडिओतून घेतात, ह्या मला 79ला समथिंग पडलेल्या आहेत. बघते तरी
हां 79लाच आहे, ही एक 79 आणि ही 79. आणि अजून एक आहे जो की मी एक वन पीस घेतलेला आहे, कारण माझा बड्डे जवळ येत आहे. तर त्या बड्डेला मला घालायसाठी मला आवडला, इतकाही आवडला नव्हता पण ठीक आहे, ओके ओके होता. कारण त्याच्यावरचं जे वर्क होतं ना ते, आणि एकदम सॉफ्ट वगैरे असा होता, आणि जास्त शॉर्ट पण नाही, पूर्ण लॉंग पण नाही, जो असा मीडियमच होता, म्हणून मला तो खूप आवडला होता. तर तो मी आता काही रिव्हील नाही करत, आता बड्डेच्या दिवशी घातल्यावरती तो बघा, म्हणजे तोच मी घालणार आहे, फिक्स आहे, पण तो आता नाही दाखवत. सो बड्डेच्या दिवशी नक्की तो बघा. तो किती रुपयाचा आहे ते सांगते मी तुम्हाला. तर तो 899 रुपयाचा आहे. तर असं काही आम्ही शॉपिंग वगैरे करून आता आलेलो आहे. तर तुम्हाला व्लॉग वगैरे कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि बरेच जण मेकअपसाठी वगैरे बोलत आहेत की मेकअपचा खूप साऱ्या पर्सनल पण मेसेज यायला लागलेत की मेकअपचा व्लॉग कधी बनवते. तर हा जो मी आज व्लॉग बनवत आहे ना तो माझा सॅटर्डेचा आहे. तर आज सॅटर्डेला साहिलचं पण स्कूल होतं आणि भाऊंना पण सुट्टी नव्हती, ऑफिसचंच काम होतं. पण मला असते बरं का, सॅटर्डे संडे सुट्टी असते. पण आज मी आत्ता एडिट करते, तुम्ही बघा. सॅटर्डेला संध्याकाळी हा व्हिडिओ मी म्हणजे क्लिप तरी ॲड करते, पण तो आता एडिटिंग करून तोच कधी जातो मला माहीत नाही. आणि उद्याच्या पण दिवशी माझा आता शॉर्ट्सची पण क्लिप रेडी नाही वगैरे, तीही मला टाकायची आहे. सो मला जमेल की नाही जमेल माहीत नाही, पण मी ट्राय करेन लवकर तो व्हिडिओ पण अपलोड करायचा, नक्की करेन. कारण मला ना मेकअपचा व्हिडिओ शूट करण्यासाठी असं वाटतंय की मला रिंग लाईटची गरज पडणार आहे, लाईट घ्यावी असा मी विचार करते. पण बघते आता मग घ्यायला, उद्या जाऊन मला टाईम भेटला वगैरे तर. कारण असं वाटतं की ऑनलाईन घेऊ की ऑफलाईन जाऊन घेऊ, ऑफलाईन कुठे शॉप आहेत ते पण मला सर्च करावे वगैरे लागतील. पण लवकर मी करेन का तुमच्यासाठी ट्राय. कारण बरेच जण पर्सनली DM करायला लागलेत की यार लवकर तू कर अपलोड. पण मी नेक्स्ट संडेपर्यंत, उद्या तर होणार शक्यच नाही, कारण मला लाईट पहिले आणायचे मग मी शूट करायला घेईन. आणि जे काही मेकअपच्या आधी ना स्किन प्रेप करण्याचे पण काही टेक्निक्स असतात, ते केला तरच मेकअप चांगला सेट होतो, हे तर माझ्या अनुभवानुसार मी सांगते. सो त्याचा पण एखादा व्हिडिओ टाकते मी, ॲटलिस्ट शॉर्ट टाकते, लॉंग टाकते, पण टाकते, ट्राय करते मी लवकर टाकायचा. सो तुम्हाला मी ही जी शॉपिंग केलेली आहे त्यातलं माझं सांगा बरं का, ते त्यांचं जाऊ दे, ते साईचं वगैरे कपडे काय राहू देत. माझं तुम्हाला मला तर हा टॉप जरा डाऊटफुलच आहे, कारण हा थोडा ना असा ट्रान्सपरंट पण आहे, थोडा लाईटली, पण ठीक आहे यार, भारी वाटतो, लूज आहे एकदम. आणि ह्याची फ्रिलची डिझाईन वगैरे आहे ते पण आहे, छान वाटला मला तर, हा छान वाटला. पण घेताना बोलत होते की हा कलर कसा वाटतोय काय. आणि अजून ना मी 2 टी-शर्ट पण घेतले होते रेग्युलर यूजसाठी, पण ते पण तिथेच राहिले नंतर. म्हणजे त्याच्यामध्ये ना कलर सगळे व्हाईटच होते, हा पण व्हाईट, तो पण घेतलेला व्हाईट. आणि जे आवडले होते ना, जे 300 299 300चेच होते, ते पण सगळं व्हाईटच होतं. मग हे बोलले काय व्हाईटचं आता काही दुकान खोलतीस का घरात नेऊन, व्हाईटच बरं घ्यायला लागले. सो मी ते नाहीत घेतले, जस्ट हे एवढंच घेऊन आलेले आहे. सो ह्याचं बिल आता मी प्राईस तर तुम्हाला सांगितलेलंच आहेत, इतकं काय नाही झालं, ठीकठाक झालं आहे आपलं, काय बोलले नाहीत. आणि हां, तुम्हाला सांगायची गोष्ट मी राहूनच गेली की मला सांगायचं होतं तुम्हाला की मला का राग आलेला होता, ते सांगते मी तुम्हाला. तर बिल काउंटरला ना खूप लाईन होती, कारण आता झुडिओमध्ये सध्या सेल चालू आहे, तर लाईन तर भरपूर होती, म्हणजे अर्धा तास लाईनमध्ये उभा राहावं एवढी लाईन होती. तर मी ग्राउंड फ्लोअरला जे काही लेडीज सेक्शन असतं ना, तिथून मी माझं सामान घेत होते. त्यांनी मेन सेक्शनमध्ये जाऊन त्यांनी सामान घेतलं. साईचे पण सगळे जे कपडे आहेत ते त्यांच्या चॉईसने त्यांनी घेतलेले आहेत. मग ते खाली आले आणि लाईनमध्ये उभा राहिले. लाईनमध्ये उभा राहिल्यावरती मी माझं जीन्स पण मी ना 2, म्हणजे ही आहे ना ह्या कलरमध्ये एक आणि ब्लॅक कलरमध्ये एक होती. तर ऑलरेडी माझ्याकडे ही ब्लॅकवाली तर नॉर्मल आहेच, ही जीन्स नाही आहे, पण ठीक आहे ही आहे म्हणून तर मी बोलले की काही तीवाली घेतो. मग तरी पण मी प्रत्येक गोष्ट ह्याच्या आधी त्यांना विचारते, म्हणजे कसं नाहीतर नंतर बोलतात हे कशाला घेतलं, ते कशाला घेतलं, हे तुझ्यावर सूटच होत नाही, हे चांगलंच दिसत नाही. त्यापेक्षा म्हटलं त्यांना विचारावं. तर त्यांना विचारलं, मग ते बोलले हीच छान वाटते, मला पण हीच आवडली होती. तर मी ही जीन्स घेऊन टाकली. आणि नंतर ते लाईनमध्ये बिलिंगच्या लाईनमध्ये उभा वगैरे राहिले. नंबर आल्यावरती तोपर्यंत मी मग हे शर्ट वगैरे घेतलेले काहीच नव्हते मी माझ्यासाठी. तर मग मी ते शर्ट वगैरे थोडे बघत होते. तर तोपर्यंत नंबर आल्यावरती त्यांनी मला कॉल केला. मी तिथे गेले. तिथे गेल्यावरती मला बोलतात हे धर कपडे.
आणि कपडे घ्यायला मी बोलले की बिलिंग काउंटरला मला क्लिप पण तुम्ही घ्या तिथली, असं मी सांगितलं होतं. सो ती क्लिप घ्यायला म्हणून असे पाठीमागे थोडे गेले आणि माझ्या हातात सगळे कपडे दिलेत बरं का. माझ्या हातात कपडे देऊन मी अशी उभा राहिले आणि क्लिप घेऊन डायरेक्ट खिशात मोबाईल टाकला आणि डायरेक्ट बिचारा बाहेरच. म्हणजे मला काहीच समजलं नाही. नंतर मग मी बोलले, म्हणजे मी पेमेंट केलं वगैरे आणि नंतर मी तिथून असे गप आले. तर तिथे म्हणजे असे बाहेर गेले नव्हते, तिथेच थोडं पाठीमागं सरकून तिथं उभं होत्या. आणि आता एवढ्या माणसात मी काय बोलू की या तुम्हीच पेमेंट करा, असं तर नाही ना बोलू शकत. तर मग मी पेमेंट वगैरे केलं आणि मग मी तिथून चुपचाप आपली येत होते. तर मग मी असं बघितल्यावरती मग मी बोलले की मग तुम्ही नाही का पेमेंट केलं, मलाच करायला लावायचं होतं तर आधीच सांगायचं होतं ना की तूच कर म्हणून वगैरे. म्हणजे मला रागच आला होता. सो मी तिथून गपचूप तिथून झुडिओमधून निघून आले आणि नंतर आल्यावरती मग म्हणजे ते मला बाहेर आल्यावरती असे बोलले की मग त्यात काय झालं, एवढं पेमेंट केलंस तर मग तुला किती रोग झालं पेमेंट वगैरे, मला बिल किती झालं ते पण विचारलं. मी सांगितलं की एवढी अमाऊंट झाली होती वगैरे बोलली आणि मी आपली रागाने म्हणजे चाललेली होती. तर ते मला बोलले मग देतो ना, त्याचं काय आहे एवढं. पण मला असं खूप राग आलता की असं आपल्याला एक वाटतं ना की त्यांच्यासोबत गेलोय वगैरे तर त्यांनीच बिल पे करावं वगैरे, काहीतरी घ्यावं. इथं एक तर माझी शॉपिंग असती तर ठीक आहे ना, बोलले असते तर हा तूच एवढं घेतलंयस, तुझी तूच दे. इथं माझी पण होती, त्यांची पण होती आणि साईची पण. एवढं सगळे कपडे घेतलेत आणि मला बोलतात की ठीक आहे ना मग दे. पण नंतर ते बोलले बरं का की किती बिल झाले वगैरे आणि ठीक आहे मी देतो वगैरे असं बोलले. आणि ते पण त्याच्या आधी पण काय बोलतात माहिती आहे का की म्हणजे नंतर ते बोलले की आता तुझा बड्डे पण जवळ येतोय ना, मग त्याचं पण गिफ्ट द्यायचं आहे ना, मग आहेत तुझ्याकडे पैसे तर दिलं म्हणून काय झालं असं पण बोलले. आणि ठीक आहे ना, असं मला म्हणजे भारी वाटलं जरा, माझा बड्डे पण येतोय काय तर तुला पण द्यावं लागेल वगैरे असं बोलल्यावरती. सो मी हॅपी होऊन आपलं राग तिथल्या तिथंच माझा केला. सो मस्तपैकी म्हणजे तिथून एक्झिस्ट करून आपली बाहेर आली. सो पण असं राग येतो यार कधी कधी की आपल्याला वाटतं ना की नवऱ्यासोबत गेलोय तर नवऱ्यानंच बिल पे करावं शॉपिंग करायला गेल्यावर. तुमचंही असं होतं का कधी? कमेंट करून नक्की सांगा यार. चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.